गरुड पुराण अध्याय 17वा। गरुडाने प्रश्न केला आणि भगवंतांनी उत्तर दिलं की हे गरुडा, सती जाण्याचा विधी कसा आहे? तेव्हा भगवंत म्हणतात, गरुडा, अग्निहोत्री दाम्पत्य अत्यंत पवित्र असते आणि त्यांच्यापैकी एक मरण पावला तर 3 अग्नी वापरून त्याचे दहन करावे, परंतु तो संपूर्ण प्रयोग वेगळा आहे, जो जाणणाऱ्याकडून समजून घ्यावा। असो आता सहगमनचा सती जाण्याचा विधी आहे। हे गरुडा, जेव्हा यमाचे दूत प्रेतात्म्याला बांधून नेतात तेव्हा तो आपल्या कर्मांनी अगतिक होऊन जात असतो। अशा अवस्थेत तो जर महापापी असला तरी पत्नीच्या सती जाण्याने त्याचा उद्धार होतो व कोट्यावधी वर्षापर्यंत तो स्वर्गलोकात वास करतो। आणि मात्र जर तिला लहान बालक असेल किंवा जर ती गरोदर असली, तसेच ती जर रजस्वला असली तर तिने सहगमन करू नये। पती परदेशी मरण पावला तर त्याच्या आस्ती मागवून त्यासह सती जावे। रात्री पती मेला तर सकाळी ब्राह्मणांना बोलावून स्मशानात जावे। तिथे चिता रचून भोवती झोपडी बांधावी, ती गायीच्या शेणाने सारवावी, नवी कोरी वस्त्रे नेसावी, संकल्प उच्चारावा, मिथ्याविधी दिक्पाल व गणांसह रुद्राचे पूजन करावे, मंत्र म्हणावेत, वस्त्रे व अलंकार यांची दाने द्यावीत, पुत्र व कन्या यांना आशीर्वाद द्यावेत। नंतर चितेवर पतीच्या प्रेता शेजारी बसावे, अग्नी सूर्य यांना अर्घ्य द्यावीत। मग पतीचे मुखावलोकन करून वचनमंत्र उच्चारून हळदी कुंकू वस्त्रासहित 5 सुवासिनी सुपातून सौभाग्यवाणी द्यावीत। सर्व देहासह लक्ष्मीनारायणाला आवाहन करावे, काजळ नथीसह शृंगारभूषण ल्यावीत, आहुती मंत्र उच्चारावे, ते 10 मंत्र आहेत। नंतर देवतांचे विसर्जन करावे, दाने द्यावीत, खाली उतरून चितेची पूजा करावी व चितेला 3 प्रदक्षिणा घालाव्यात, अग्नीची प्रार्थना करावी। नंतर हातात जळती लाकूड घ्यावे व स्वतःच्या झोपडी पेटवावी व त्यावेळी चितेवर पती शेजारी बसवावे। पूर्ण चिता जळून गेल्यानंतर पुत्रांनी विधिविधानपूर्वक सर्व उत्तर कार्य श्रद्धासहित करावी, ती मात्र टाळू नयेत। असा हा 17वा अध्याय। पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय।